4 चेंडू 4 धावा. चार चेंडूमध्ये मात्र 4 सिंगल आतापर्यंत खर्च केले गोलंदाज स्वामी यांनी. नीरज पुढचा चेंडू फेस करेल, दिशा भरकटली. चांगला किपिंगचं प्रदर्शन इथे पाहायला मिळते किपर्स कडनं. 4 चेंडू 5 धावा धावफलकावरती लागलेत. अजून एक वेळा दिशा भरकटली. पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत येते. इट्स नो वाईड बॉल. वाईड +1 नी धावसंख्या 6 धावांवरती जाऊन पोहोचली आहे. 4 चेंडू माफ करा 7 धावा धावफलकावरती लागलेत. 4 चेंडू 7 धावा. एक स्लोअर वन टाकला. चांगलं क्षेत्ररक्षण आणि बॉल चाललाय सीमा रेषा पार. येतोय हर्षितच्या बॅटमधून एक मोठा चौकार. 5 चेंडू 11 धावा. थोडा महागडा ठरला हा चौकार. फंबल झाला थोडा आणि चौकारात तो तब्दील झाला. आणि अंतिम चेंडूवरती आपली विकेट गमवत असताना चांगला कमबॅक गोलंदाज स्वामीद्वारा. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावरती लागलेत. नवीन फलंदाज बॅटिंग एंड वरती उतरत असताना टुडोर उर्फ अक्षय. एक ओव्हर 11 धावा आणि पुढील गोलंदाज अमन जयस्वाल एजी आपल्याला बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळते. अप्रतिम गोलंदाज आहे. थ्रू आउट द टुर्नामेंट त्यांनी इम्प्रेस केलंय. त्याच्या इम्प्रेशन पहिला चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळालं. डॉट बॉलचे होते सांगता. 1 चेंडू 11 धावा. चांगली स्टार्ट पाहायला मिळाली आपल्याला, परंतु कशा प्रकारे टीम सेक्टर बॉईज बॅक करेल हे पाहणं करते. सेन्सिबल क्रिकेटचं प्रदर्शन. 1 नी धावसंख्या जाऊन 12च्या घरात पोहोचली आहे. पुढचा चेंडू कट केला. 1 धाव घेण्यात यशस्वी ठरला. गोशांकी क्षेत्रात चाललाय चेंडू. 1 धाव अकाउंटमध्ये ॲड होते. नीरजच्या देखील आणि संघ वर्चस्वाच्या देखील. अमन यांचा पुढचा चेंडू. अजून एक लेट कट. विकेट विकेट विकेट. काय घडलं या चेंडूला? आपली विकेट गमावली. फलंदाज नीरज यांनी मोठी धक्का, मोठी विकेट. बॅक टू द डगआउट. फलंदाज नीरज. एक ओव्हर 4 चेंडू 13 धावा. धाव फलकावरती 2 गडी बाद. अजून एक चांगला गोलंदाजीचं प्रदर्शन. क्विक चांगली किपिंग इथे पाहायला मिळते आपल्याला. कीपर वल्लीद्वारा. 5 बॉल. अंतिम चेंडू सेकंड इनिंग्स मधलं. चांगली गोलंदाजी. इम्प्रेस केलं. चांगला कमबॅक देखील केला संघ. पहिल्या ओव्हरमध्ये जेव्हा 11 धावा खर्च केल्या त्यानंतर फार चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालं अमनद्वारा. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 15 धावा धावफलकावरती लागले. तिसरी ओव्हर हाताळत असताना गोलंदाज आलम खान. चांगली क्षेत्ररक्षणाचा हिते आपल्याला पाहायला मिळते. चांगले गोलंदाजीचे प्रदर्शन आलम खान द्वारा. 16 धावा धावफलकावरती लागले. तुडर फेस करेल आलम सरांचा पुढचा चेंडू आणि विकेट. फार मोठी विकेट. तुडर बॅक टू द डगआउट.
लखनौ हारणार आहे, मुंबई. अजून एक चांगला प्रदर्शन 1-2 मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण इकडे कुमार द्वारा पाहायला मिळतंय. पुढचा चेंडू कीपिंग मध्ये होती चूक, एक धाव ऍड होते अकाउंट मध्ये वर्चस्वच्या. आलम खान यांचा पुढचा चेंडू पाहायला मिळतोय. श्री फेस करेल त्यांचा पुढचा चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करण, डायरेक्ट हिट, चांगली कीपिंग, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. क्विक पेस ऑफ ग्लोवक गोलंदाज वेली द्वारा. किती बॉल? एक बॉल राहिला अजून. एक बॉल शिल्लक त्यांच्या बॉलिंग स्पेल मधला आपल्याला पाहायला मिळते. गौरव आता त्यांना फेस करेल. अंतिम चेंडू तिसऱ्या ओव्हर मधील पाहायला मिळते. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण अमन द्वारा पाहायला मिळते. उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचा ही ते वापर प्रत्येक खेळाडू करतोय. थ्रू द टुर्नामेंट या संघाने फार चांगल्या क्षेत्ररक्षणाचा वापर केलाय. 3 ओव्हर 18 धावा धावफलकावरती लागलेत. रन बॉल खेळत असताना संघ एकनी धावसंख्या 19च्या घरात जाऊन पोहोचली आहे. चांगलं गोलंदाजी प्रदर्शन यांनी देखील केलंय. विक्रांत साळुंकेने इम्प्रेस केलंय. चांगल्या गतीने वापर, चांगलं क्षेत्ररक्षण मिस्टर नितीन जोशी द्वारा. पुढचा चेंडू फुल टॉस, फुल टोल करण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण वेल्ली द्वारा पाहायला मिळते. अजून एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिटचा प्रयत्न. 1-2 मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता, परंतु चार चेंडू झालेत. अजूनही अंतिम 2 चेंडू या इनिंग्स मधले बीट केला. सेकंड अटेम्प्ट मध्ये आउट करण्याचा आपल्यापर्यंत निर्णय येतोय. बॅक टू द डगआउट, फंबल झाला, परत क्विक पेस ऑफ ग्लोवक वेली द्वारा पाहायला मिळते. काय कीपिंग करत असताना झालं का फोटो सेशन? आता माझा काढ. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, 22 धावा बनवण्यात यशस्वी ठरलाय संघ. वर्चस्व 23 धावांचं आव्हान असणारे. पप्पा टोपी द्या मला, माझा फोटो काढायचा, मला स्टेटस टाकायला. कॉमेंटेटर मी 23. दर्शन भैया
चला पुढचा मॅचचा टॉस मी विनंती करतोय विक्टोरियस विनर्स व वीर वॉरियर्स या दोन्ही संघांच्या कर्णधारांना की पुढच्या मॅचचा टॉस लवकरात लवकर करून घ्यावं. चला पुढच्या इनिंग्सला होते सुरुवात. 23 धावांचा एक छोटा लक्ष टीम सेक्टर बॉईज या संघासमोर असणार आहे. (23 रन्सचा लक्ष संघ सेक्टर बॉईज या संघाला असणार आहे. नक्कीच NRR वरती कार्य करण्याचा एक मोठं आव्हान असणार आहे. पुढचा चेंडू सेन्सिबल क्रिकेटचं प्रदर्शन पाहायचं होतं. पुढचा चेंडू हाताळत असताना दिशा भरकटली. बॅक टू द डगआउट. नितीन जोशी फार मोठी विकेट. चांगला गोलंदाजीचा प्रदर्शन इकडे वर्चस्व संघातील मनोज द्वारा पाहायला मिळते. स्वामी आता नवीन फलंदाज आपल्याला बॅटिंग मार्क वरती पाहायला मिळते. या संघातील आयकॉन खेळाडू फार मोठी जबाबदारी त्याच्या खांद्यावरती. 23 धावांचं एक छोटं आव्हान देखील काही वेळेस संघासाठी फार अडचण निर्माण करतं. पहिल्या मॅचमध्ये 25 धावांचा लक्ष्य पाठलाग करताना संघ विक्टोरियस विनर्स 1 धावांनी हरलं होतं. 23 धावा देखील इथे डिफेंड होऊ शकतात. पुढचा चेंडू मनोज हाताळत असताना फार चांगले एफर्ट्स इथे पाहायला मिळालेत. सतीश तीन चेंडू. मनोज जैनचा पुढचा चेंडू. चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन. चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी करत असताना मनोज मनोज जैनचा पुढचा चेंडू. आतापर्यंत फार इम्प्रेसिव्ह गोलंदाजी करत असताना पाहायला मिळालाय. दिशा थोडीशी भरकटली. मोठा फटका.
बॉल चाललाय सीमारेषा पार, येतोय एक मोठा चौकार. खणखणीत चौकार आला, ज्या चौक्याची आवश्यकता होती. सेन्सिबल क्रिकेटचं प्रदर्शन. ओव्हरची होते समाप्ती. 9 धावा धावफलकावरती लागलेत. 1 ओव्हर 9 धावा. अजूनही 13 धावांची आवश्यकता, माफ करा 14 धावांची आवश्यकता आहे. वीर वॉरियर्स या संघाने पुढील सामन्याचा टॉस जिंकलाय. हॅलो हॅलो. पुढील ओळ हाताळत असताना फलंदाज मनोज, समोर असणारे गोलंदाज नीरज. नीरजच्या खांद्यावरती फार मोठी जबाबदारी आहे. चांगला गोलंदाजीचा प्रदर्शन, परंतु गोशांकी क्षेत्रात धाव चालली आहे. धाव संख्या डबल आकड्यात मध्ये 10 धावा धावफलकावरती लागल्यात. एक गडी बाद 10 धावा. सेन्सिबल क्रिकेट मनोज द्वारा पाहायला मिळते. एकनी धावसंख्या जाऊन 11च्या घरात पोहोचली आहे. अजून 12 धावांची आवश्यकता आहे. बॉल फार उत्कृष्ट दर्जात हाताळण्यात आला. आपली विकेट गमावली फलंदाज मनोज यांनी. पुढील फलंदाज आपल्याला पाहायला मिळतंय. अजून एक आयकॉन, दोन्ही आयकॉन आपल्याला आता बॅटिंग करताना मैदानावरती पाहायला मिळतील. अमन जयस्वाल एका जागेवरती असणारे स्वामी. फार उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला नीरज द्वारा पाहायला मिळतंय. फ्लिक केलं, पायावरती चेंडू होता. एक धाव घेण्यात यशस्वी. फ्लिक केला, अजून एक धाव घेण्यात यशस्वी. चांगला बॅटिंगचं प्रदर्शन. सेन्सिबल क्रिकेट एक धाव घेण्यात यशस्वी ठरत असताना फलंदाज अमन. 5 चेंडू 5 बॉल. अजून एक धाव घेण्यात यशस्वी फलंदाज अमन. स्ट्राईक रोटेट झाली. ओव्हरचे होते समाप्ती. 15 धावा धावफलकावरती लागलेत. 14 धावा झालेत, माफ करा. तेवीस धावांचा आव्हान आहे. 23चं टार्गेट आहे. 14 धावा धावफलकावरती लागलेत. 12 चेंडू 9 धावांची आवश्यकता.
12 चेंडू 9 धावांची आवश्यकता असणारे टीम 14 धावा धावफलकावरती लागलेत. 12 चेंडू 9 धावांची आवश्यकता असणारे. 4 क्रमांक 50च्या सरासरीने तुम्हाला हा लक्ष गाठायचं आहे. कोणतेही मोठे फटके न करता तुम्ही या सामन्याला समाप्त करू शकतात. परंतु आता अमनच्या मनात विचार असेल की आपल्या NRR वरती कार्य करून क्वालिफिकेशनमध्ये आपला कॅच ट्रॉफी ते दर्शनद्वारा पाहायला मिळते. डॉट बॉलची होते सांगता 11 चेंडू 9 धावांची आवश्यकता. डोक्यावरती बर्फ ठेवून दोन्ही फलंदाजी करत असताना पाहायला मिळत आहेत. 11 चेंडू 9 धावांची आवश्यकता असणारे. बॉल फार उत्कृष्ट दर्जाने आत फिरण्यात आला. 1 धावची होते सांगता ॲड होते अकाउंटमध्ये. अजूनही 10 चेंडूंमध्ये 8 धावांची आवश्यकता असणार आहे. कोणता संघ कमबॅक करेल पाहणं गरजेचं. एका जागेवरती सेक्टर बॉईज तर एका जागेवरती वर्चस्व. दोन्ही संघांनी फार उत्कृष्ट दर्जाचं क्रिकेट या टुर्नामेंटमध्ये आत्तापर्यंत खेळलंय. दोन्ही संघ आत्तापर्यंत एकही मॅच न हरता या स्पर्धेत उतरलाय. पाहणं गरजेचं कोणत्या संघात विजय ठरते आणि कोणता संघ पहिल्यांदा या टुर्नामेंटमध्ये हरताना ठरते. 10 चेंडू 8 धावांची आवश्यकता. अक्षय आपली वेळ घेत असताना त्याला देखील माहिती आहे सामना थोडा लांब आहे. परंतु 1-2 बॉल डॉट झाल्यास कमबॅक होऊ शकतं. एक मोठी विकेट गेममध्ये संघाला कमबॅक करून देऊ शकतं. 10 चेंडू 8 धावांची. नो बॉल. चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे दर्शनद्वारा पाहायला मिळत आहे. 10 चेंडू 7 धावांची आवश्यकता. चांगलं क्षेत्ररक्षण स्वतःच्या फॉलो ऑन मध्ये चेंडू अडवण्यात यशस्वी ठरलाय अक्षय. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहे त्याच्या बॉलिंग स्पेल मधले. पुढचा चेंडू मोठा फटका. चांगला क्षेत्ररक्षण आणि आपली विकेट गमावली आहे. बॅक टू द डगआउट मिस्टर स्वामी कोनार. ज्या गतीने नीरज पळाला त्याला देखील कॉन्फिडन्स होता की तो यष्टा उद्ध्वस्त करू शकतो. हॅलो हॅलो. मात्र 4 धावांची आवश्यकता आहे त्या संघाला जिंकण्यासाठी. 8 चेंडू 4 धावांची आवश्यकता.
सात चेंडू 5 धावांची आवश्यकता. माफ करा 4 धावांची. हा 4च पाहिजे. अजून एक धाव घेण्यात यशस्वी. 6 चेंडू 3 धावांची आवश्यकता असणार आहे. सामना वन साइडेड सेक्टर बॉईजच्या पॉकेटमध्ये आतापर्यंत आलाय. मात्र 3 धावांची आवश्यकता असणार. वीस धावा धाव फलकावरती लागले. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम सेक्टर बॉईजचे 6 चेंडू 3 धावांची आवश्यकता. गौरव हाताळत असताना अंतिम षटक संघ वर्चस्वासाठी. 6 चेंडू 3 धावा. चांगलं क्षेत्ररक्षण. बॉल सरळ नीरजच्या हातात. 5 चेंडू 3 धावांची आवश्यकता असणार आहे. 5 चेंडू 3 धावा. 3 धावा 5 चेंडू. 1-2 डॉट चेंडू नक्कीच थोडा प्रेशर आणेल फलंदाज आलम खान वरती. वनडी मध्ये यशस्वी रीतीने ढकलण्यात यशस्वी ठरलेत. 4 चेंडू 2 धावांची आवश्यकता असणार आहे. तीन चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता असणार आहे. जो संघ हा सामना जिंकेल सक्सेसफुली तो प्लेऑफ्स मध्ये जाण्यात यशस्वी ठरेल. एक स्पॉट बी पूल मधील. चांगलं क्षेत्ररक्षण. सेकंड अटेम्प्ट मध्ये अडवण्यात यशस्वी ठरला आणि आपली विकेट सेव्ह झाली आहे. 2 चेंडू मध्ये 1 धावांची आवश्यकता. वेलो 2 चेंडू 1 धावाची आवश्यकता असणार आहे. एक डॉट बॉल नक्कीच थोडा प्रेशर आणेल. पाहणे गरजेचे. ह्याच चेंडूवरती सामना समाप्त होईल की काय. फुल टॉस आणि हा सामना विजयी ठरत असताना सेक्टर बॉईज
फार चांगल्या प्रकारे सेक्टर बॉईजने आपला स्पॉट प्ले ऑफ्समध्ये बनवण्यात यशस्वी ठरले. बी पूलमधील पहिला संघ जो प्ले ऑफच्या रेसमध्ये गेलाय. एका जागेवरती ए पूलमधून KB फायटर्स हा संघ क्वालिफाय झालाय, तर दुसऱ्या जागेवरती बी पूलमधून सेक्टर बॉईज हा संघ क्वालिफाय झालाय. आता मात्र 2 स्पॉट्स राहिले.